नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्या विषयावरती बोलत आहोत. आज आरोग्य विषयाच्या काही अत्यंत मौल्यवान माहितीवरती मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ बघून प्रत्येकालाच असं वाटेल की ही माहिती आपल्या फार उपयोगाची आहे. आपलं शरीर आपल्याला नक्कीच याबद्दल धन्यवाद देईल की आपण हा व्हिडिओ बघितला आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. हे आमच्या आरोग्यप्रेमी कुटुंबामध्ये सामील होण्यासारखं आहे आणि या व्हिडिओतला एक लाईक केल्यास तुमच्यासारख्या आणखी चांगल्या लोकांपर्यंत पोहोचायला मला मदत होते. आणि हो, मला तुमच्याशी बोलायला खूप आवडतं. तर कृपया खाली कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. तुमचं वय जर 60-70 या दरम्यान असेल किंवा 60पेक्षा जास्त आहे असे मानूया आणि अशा वेळी तुम्हाला रात्री अनेक वेळा बाथरूमसाठी उठावं लागतं का? हा केवळ वाढत्या वयाचा एक त्रासदायक भाग नाही, तर तुमच्या झोपेचा, आरोग्याचा आणि स्वातंत्र्याचा एक मोठा अडथळा आहे. अभ्यासात असं दिसून आलं आहे की 78% वयस्क लोक झोपण्यापूर्वी किमान एक तरी साधी चूक करतात, ज्यामुळे रात्री लघवीला जाण्याची गरज प्रचंड वाढते. पण आज मी तुम्हाला नक्की काय करणं थांबवायचं आहे ते सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही शांत आणि सलग झोपेचा आनंद घेऊ शकाल. या सततच्या अडथळ्यांमुळे तुम्हाला थकवा, चिडचिड आणि जीवनाचा आनंद घेण्याची कमी ऊर्जा जाणवू शकते. कदाचित तुम्ही दुपारनंतर पाणी पिणे टाळायला सुरुवात केली असेल किंवा रात्रीची झोपसुद्धा नीट होत नाहीये या भीतीने सामाजिक कार्यक्रम रद्द केले असतील. मला हे माहीत आहे का? अशा 5 सवयी आहेत, ज्या दिसायला अगदी सामान्य वाटतात आणि तुम्ही रोज त्या करत सुद्धा असाल. पण त्याच या परिस्थितीमागे, खऱ्या परिस्थिती ज्या आहे, त्या मागे गुन्हेगार आहेत. आज मी त्या प्रत्येक सवयीबद्दल आणि त्या कशा सोप्या आणि कायमस्वरूपी दुरुस्त करायच्या हे सांगणार आहे. हे शोध तुमच्यासमोर उघड करण्यापूर्वी मला तुमच्या समर्थनाची गरज आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीची काळजी असेल आणि रोज ताजेतवानं उठायचं असेल, तर लाईक बटनाला नक्की प्रेस करा. सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या झोपेची दिनचर्या बदलू शकणारे कोणतेही शोध तुम्ही चुकवणार नाही. आणि खाली कमेंट करून सांगा, तुम्हाला रात्री किती वेळा लघवीसाठी उठावं लागतं. तुमचं सहभागी होणं आम्हाला हजारो लोकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवून आणणारी माहिती शोधत राहण्यासाठी प्रोत्साहित करतं. आता बघा, बऱ्याच लोकांना हे समजत नाही की रात्री अनेक वेळा लघवीसाठी उठणं, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये नॉक्टोरिया म्हणतात, ही केवळ वाढत्या वयाची नैसर्गिक गैरसोय नाही आहे. हे तुमच्या दिनचर्येमध्ये काहीतरी असंतुलित असल्याचे लक्षण आहे आणि या असंतुलनाचे परिणाम तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, इतके गंभीर असू शकतात. वैद्यकीय संशोधन दाखवतं की नॉक्टेरियामुळे होणाऱ्या खंडित झोपेची थेट संबंध रात्रीच्या वेळी पडण्याच्या धोका, हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधी समस्या, आकलन शक्ती कमी होणं आणि अगदी वयस्क लोकांमध्ये नैराश्य येण्याची आहे. जेव्हा तुम्हाला रात्री अनेक वेळा उठावं लागतं, तेव्हा तुमचं शरीर कधीही झोपेच्या खोल टप्प्यापर्यंत पोहोचत नाही, जिथे स्मरणशक्तीचा एकत्रीकरण आणि पेशींची दुरुस्ती होते. याचा अर्थ थकल्यासारखं उठण्याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या शरीराला खोल झोपेदरम्यान होणाऱ्या उपचारात्मक आणि जीवन प्रक्रियापासून वंचित ठेवत आहात. कालांतराने या दीर्घकालीन कमतरतेमुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने होऊ शकते. तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते आणि तुमची एकाग्रता आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. पण इथे एक चांगली बातमी ही आहे की तुमचा दृष्टिकोन बदलेल. बहुतेक प्रकरणांमध्ये वयस्क लोकांमध्ये नॉकिया कारण गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्या नसतात, तर विशिष्ट सवयी असतात ज्या सहजपणे सुधारल्या जाऊ शकतात. झोपेचे वैद्यकीय शास्त्र आणि वृद्धांमधील मूत्रविज्ञान यामधील दशकांच्या संशोधनातून आम्ही 5 अशा सवयी ओळखल्या आहेत, ज्या दूर केल्यास रात्री लघवीसाठी उठण्याची गरज कमालीची कमी होऊ शकते किंवा पूर्णपणे नाहीशी सुद्धा होऊ शकते. मी आता सांगणार असलेली प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक पुराव्यावर आधारित आहे आणि हजारो लोकांनी त्यावर चाचणी केली आहे असून त्यांना विलक्षण परिणाम मिळाले आहे. सवय नंबर 1, झोपण्याच्या 3 तास आधी द्रव पदार्थ पिणं. तुम्हाला वाटेल की हे उघड आहे,
पण सत्य त्याहून अधिक गुंतागुंतीचं आहे आणि आश्चर्यकारक आहे. बहुतेक लोक झोपण्यापूर्वी फक्त पाणी पिणं टाळण्याची चूक करतात. पण असे पदार्थ आणि पेय खात राहतात त्यात छुपे द्रव्य पदार्थ असतात जे रात्रीच्या झोपेसाठी आणखी समस्या निर्माण करतात. तुमच्या शरीराचं काय घडतं ते खूपच रंजक आहे. जेव्हा तुम्ही झोपेच्या 3 तास आधी द्रव पदार्थांचे सेवन करता तेव्हा तुमची किडनी हे द्रव पदार्थ प्रक्रिया करत राहते. नेमक्या त्याच वेळी जेव्हा त्यांना लघवीचे उत्पादन कमी करायला हवं. तसेच बऱ्याच वयस्क लोकांमध्ये हे लक्षात येतं की नाही की सूप, कलिंगड, टरबूज यांसारख्या जास्त पाणी असलेली फळं, चहासारखी गरम पेय आणि काही औषधांमध्येही लक्षणीय प्रमाणामध्ये द्रव पदार्थ असतात. ते रात्रभर मूत्राशयामध्ये जमा होतात. नाशिकच्या 72 वर्षीय सरलाताई प्रेरणादायी कहाणी विचारात घ्या. ज्या अनेक वर्ष रात्री 4 ते 5 वेळा लघवीसाठी उठायच्या. त्यांनी सर्व काही करून पाहिलं होतं. पाणी कमी पिणं, औषधं कमी घेणं, शस्त्रक्रियेचा विचारही केला होता. मंगलताईंनी मला सांगितलं की मी हयात झाले होते. माझी झोप उडाली होती आणि मला माझ्याच मूत्राशयाची कैदी झाल्यासारखं वाटत होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की झोपण्यापूर्वीचा त्यांचा हर्बल चहा आणि रात्रीच्या जेवणातील सूप या समस्येमुळे त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त भर घालत होत्या. मी शिकवलेली संपूर्ण रणनीती लागू झाल्यानंतर मंगलताईंनी अवघ्या 2 आठवड्यांमध्ये रात्री बाथरूमला जाण्याची सवय बंद केली. ही सवय सुधारण्याचे फायदे केवळ चांगली झोप घेण्यापलीकडचे आहेत. जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या मूत्रपिंडावर अतिरिक्त भार टाकणं थांबवता तेव्हा तुमचं शरीर नैसर्गिकरित्या जास्त वॅक्सोप्रेसिन नावाचा हार्मोन तयार करू शकतं, जे आपोआप लघवीला घट्ट करते आणि रात्री तिचं उत्पादन कमी करतं. याचा अर्थ तुम्ही केवळ कमी लघवी करत नाहीत, तर तुम्हाला अधिक गाढ आणि शांत झोपसुद्धा मिळते. तुम्ही सकाळी अधिक ताजेतवाने उठता आणि दिवसात तुमच्या महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे जास्त ऊर्जा असते. हा बदल व्यावहारिक आणि शाश्वतपणे अंमलात आणण्यासाठी तुमच्या नेहमीच्या झोपेच्या वेळेच्या 3 तास आधी द्रव पदार्थांचे वेळेची मर्यादा निश्चित करा. जर तुम्ही साधारणपणे रात्री 9 वाजता झोपत असाल तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचे द्रव पदार्थांचे सेवन करणे थांबवा. यात पाणी, चहा, कॉफी, ज्यूस, जास्त प्रमाणात असलेली द्रव फळे किंवा अगदी आईस्क्रीम गोळा याचाही समावेश आहे. ज्या लोकांना हालचाल करण्यास अडचण येते त्यांनी फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी किंवा मग अत्यावश्यक औषधे घेण्यासाठी थोडं पाणी पलंगाशेजारी ठेवावं. जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तहान लागणारी औषधे तुम्ही घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून द्रव पदार्थ घेण्याची वेळ दिवसाच्या पहिल्या काही तासांमध्ये कशी केंद्रित करता येईल याबद्दल चर्चा करा. मंगलताईंनी मला काही महिन्यांनंतर सांगितलं, एवढ्या साध्या गोष्टींनी माझं आयुष्य इतकं बदललेलं यावर माझा विश्वासच बसत नाही. मी माझ्या 50शीत जशी झोपायची तशी झोपते आणि दिवसा माझी ऊर्जा तिपटीने वाढलेली आहे. माझी नातवंडं माझी ऊर्जा पाहून चकित होतात. सवय नंबर 2, खूप उशिरा जेवण आणि लघवी वाढवणारे पदार्थ खाणं ही एक चूक आहे जी 85% वयस्क लोक करतात आणि त्यांना हे कळतही नाही की ते स्वतःच्या झोपेत अडथळा आणतात. तुमच्या जेवणाची वेळ आणि तुम्ही दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळी खात असलेले विशिष्ट प्रकारचे पदार्थांचा थेट आणि शक्तिशाली परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावरती होतो. जेव्हा तुम्ही झोपण्याच्या अगदी जवळ जेवता, विशेषतः जर त्या जेवणामध्ये नैसर्गिकरित्या लघवी वाढवणारे गुणधर्म असलेले पदार्थ असतील तर तुम्ही तुमच्या मूत्राशयाला रात्री भरण्यासाठी प्रोग्रॅम करत असतात. टोमॅटो, काकडी, अजमोदा, शतावरी, कलिंगड, कॉफी, ग्रीन टी, चॉकलेट आणि अगदी कोथिंबीर यांसारख्या पदार्थांमध्ये असे घटक असतात जे लघवीचे उत्पादन वाढवतात. समस्या आणखी वाढते कारण यापैकी अनेक पदार्थ आरोग्यदायी सुद्धा मानले जातात. त्यामुळे लोक ते नकळतपणे खातात आणि नॉकियाच्या दुष्टचक्र तयार करतात. याच्या मागील विज्ञान आकर्षक आहे. तुमच्या पचनसंस्थेला जेवण पूर्णपणे पचवण्यासाठी साधारणतः 3 ते 4 तास लागू शकतात. या प्रक्रियेदरम्यान जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा पचनक्रिया मंदावते आणि
पदार्थांमध्ये लघवी वाढवणारे घटक तुमच्या शरीरात जास्त काळ फिरत राहतात, ज्यामुळे मूत्रपिंडावर त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. या व्यतिरिक्त जास्त सोडियम असलेले पदार्थ जे अनेक वयस्क लोक जास्त प्रमाणामध्ये खातात, शरीरातील दिवसा पाणी धरून ठेवण्याचा भाग पडतात आणि नेहमी नेमकं तुम्ही झोपायला हवं तेव्हा ते पाणी बाहेर टाकतं. नागपूरचे 68 वर्षीय निवृत्त महेश राव यांची परिवर्तनाची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे, जे खाण्याच्या बाबतीत खरे निशाचर होते. महेश रावांना रात्री 8:30 वाजता जेवायची आणि अनेकदा 9:30 वाजता नाश्ता करण्याची सवय होती, ज्यात नेहमी ते ताजे टोमॅटो, काकडी आणि पचनासाठी ग्रीन टी यांचा समावेश असे. त्यांनी माझ्यासमोर कबूल केलं की रात्री 1, 3:30, 4:30 वाजता लघवीसाठी न चुकता उठायचो. मला वाटलं हे फक्त वाढत्या वयामुळे आहे, पण दिवसा मला झोंबीसारखं वाटत होतं. त्यांच्या जेवणाची वेळ संध्याकाळी 6:30 वाजता आणल्यावर आणि दुपारी 4 नंतर लघवी वाढवणारे पदार्थ बंद केल्यावर महेशरावांनी फक्त 10 दिवसांमध्ये एक मोठा बदल अनुभवला. ते रात्री फक्त एकदाच उठू लागले आणि 3 आठवड्यांनंतर ते कोणत्याही अडथळ्याशिवाय सलग 6 तास झोपू शकत होते. या बदलाचे फायदे खोल आणि बहुआरामदायी आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या तुमच्या शरीराला नैसर्गिक लयीशी जुळवून घेता, तेव्हा तुम्ही केवळ नोकियाच्या कमी करत नाही, तर पचनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारतात. गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लेक्स कमी करता, ज्यामुळे झोपेत अडथळा येऊ शकतो आणि तुमच्या चयापचयाच्या क्रियेला रात्री अधिक कार्यक्षमतेने काम करू देत. अनेक लोक सकाळी उठल्यावरती तूच कमी झाल्यासारखं वाटतं आणि अधिक हलकं आणि उत्साही वाटत असल्याचं सांगतात. ही रणनीती व्यावहारिकरित्या लागू करण्यासाठी झोपेच्या किमान 4 तास आधी जेवणाचा नियम करा. शक्यतो संध्याकाळी 6:30 दरम्यान झोपेसाठी अनुकूल पदार्थांची आणि रात्रीच्या शत्रूंची यादी तयार करा. मित्रांमध्ये कमी चरबीचे मांस, भात, रताळे, केळी, ओट्स आणि ब्रोकोली व गाजर यांसारख्या भाज्यांचा समावेश करा. शत्रूंमध्ये मी आधी नमूद केलेले सर्व लघवी वाढवणारे पदार्थ आणि मद्यपी पेय आहे, जे सुरुवातीला तुम्हाला झोप आणू शकतात, पण नंतर वारंवार जाग आणतात. तर जर तुमच्याकडे वेळेची मर्यादा असेल किंवा जेवणासोबत घ्यायची औषधे असतील, तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून उपचारांची तडजोड न करता तुमची दिनचर्या कमी समायोजित करा. महेश रावांनी अलीकडेच मला असं सांगितलं की माझी अन्न आणि झोपेशी असलेलं नातं पूर्णपणे बदलत आहे. आता मी संध्याकाळी 6 वाजता राजासारखं जेवतो आणि बाळासारखं झोपतो. माझी पत्नी प्रभावित झाली आहे. मला 10 वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटतं. सवय नंबर 3, झोपण्यापूर्वी फक्त सुरक्षिततेसाठी बाथरूम वापरा. ही सवय फक्त हुशार रणनीती वाटू शकते, पण खरं तर हा सर्वात धोकादायक सापळा आहे, जे वयस्क लोकांना नोकियाच्या चक्रात अडकवून ठेवतात. जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी खबरदारी म्हणून बाथरूम वापरता, जरी तुम्हाला खरी गरज वाटत नसली तरीसुद्धा तुमच्या मूत्राशयाला कमी प्रमाणामध्ये काम करायला लावणं गरजेचं आहे. आणि असा एक नमुना आहे की नमुना तुम्ही तयार करत असता, जो रात्रभर चालू राहतो. बहुतेक लोकांना हे समजतच नाही की मूत्राशय हा एक अत्यंत जुळवून घेणारा स्नायू आहे, जो तुमच्या पुनरावृत्ती होणाऱ्या वर्तनामधून शिकतो. जेव्हा तुम्ही ते पूर्ण भरण्यापूर्वीच सतत रिकामं करता, तेव्हा तुम्ही मूत्राशयाला शिकवत असता की त्याला लघवी कार्यक्षमतेमध्ये साठवण्यासाठी पसरवण्याची गरज नाही. कालांतराने यामुळे मूत्राशयाची कार्यक्षमता लक्षणीयरित्या कमी होते. त्यामुळे ते कमी प्रमाणामध्ये लघवी असतानाही तातडीचे संकेत पाठवू लागतात, ज्यामुळे तुमची झोप मोडते. जरी खरी शारीरिक गरज नसली तरी याच्या मागील शरीर क्रियाशास्त्र गुंतागुंतीचा पण आकर्षक आहे. एका निरोगी प्रौढ व्यक्तीचं मूत्राशय साधारणपणे 300 ते 500 मिलीलिटर लघवी आरामामध्ये साठवू शकतं. त्यानंतर ते मेंदूला तातडीने संकेत पाठवतं. तथापि, जेव्हा तुम्ही खबरदारी म्हणून लघवी करण्याची सवय लावता,
तेव्हा तुमचं मूत्राशय फक्त 100 ते 150 मिलीलिटर लघवी असतानाच हे संकेत पाठवू लागतात, ज्यामुळे तुमची झोप फार मोडते. नाशिकच्या 74 वर्षीय बेबीताई ज्यांनी झोपण्यापूर्वी एक सुरक्षिततेत विधी विकसित केला होता. बेबीताईंनी स्पष्ट केलं होतं की प्रत्येक रात्री गरज नसतानाही मी फक्त सुरक्षिततेसाठी बाथरूमला जायचे. मला वाटलं मी हुशारी करत आहे, पण मी एक राक्षस तयार केला होता. झालं असं की बेबीताई फक्त 2 तासांनंतर मूत्राशय भरल्याच्या भावनेने उठायच्या, पण खरं तर त्यांनी आपल्या शरीराला कमी क्षमतेवरती काम करण्याची सवय लावली होती. शिकवलेली मूत्राशय पुनर्रचना तंत्र लागू केल्यावर बेबीताई हळूहळू आपली साठवण क्षमता वाढवली आणि आता त्या नियमितपणे 5 ते 6 तास सलग झोपतात. हे चक्र तोडण्याचे फायदे विलक्षण आहेत आणि जे लवकर दिसून येतात. जेव्हा तुम्ही तुमच्या मूत्राशयाला त्याच्या नैसर्गिक क्षमतेवर परत घेऊ देता, तेव्हा तुम्ही केवळ नोकिया कमी करत नाही, तर तुमच्या नियंत्रणावरचा आत्मविश्वास परत मिळवता. झोपेशी संबंधित चिंता कमी करतात, तुमच्या रात्रीच्या विश्रांतीची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारतात. ही रणनीती सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे लागू करण्यासाठी खऱ्या अर्थाने गरजेचा नियम लागू करून देणं आहे. सुरुवात करा झोपण्यापूर्वी तेव्हाच बाथरूम वापरा जेव्हा तुम्हाला खरोखरच स्पष्ट आणि निसंदिग्ध गरज वाटेल. जर तुम्हाला गरज वाटत नसेल पण काळजी वाटत असेल तर वाचन किंवा मग मंद संगीत यांसारख्या आरामदायी क्रियेने 15-20 मिनिटे स्वतःचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करा. बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्हाला असं जाणवेल की फक्त चिंता होते. जर तुम्हाला असमयतेचा इतिहास असेल किंवा लघवी वाढवणारी औषधे घेत असाल तर तुम्ही विशिष्ट परिस्थिती सर्वोत्तम पुनर्रचना प्रोटोकॉल बद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला. बेबीताईंनी काही महिन्यानंतर असं सांगितलं की माझा विश्वासच बसत नाही की मी माझ्या समस्या स्वतः तयार करत होते. आता मला पूर्ण विश्वास आहे. मी माझ्या शरीराला काय करायचं आहे हे माहीत आहे आणि मी माझ्या चिंतेची गुलाम नाही. हे जाणून खूप शांत झोपेत सवय लागते. 4 चुकीच्या स्थितीमध्ये झोपणं किंवा चुकीच्या उशा वापरणं हा एक क्रांतिकारी शोध आहे. त्याबद्दल फार कमी आरोग्य व्यावसायिकांना माहीत असतं. तुम्ही ज्या परिस्थितीत झोपता आणि तुमच्या उशांची रचना त्यांच्या थेट आणि मोजता येण्याजोगा परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावरती होतो. बहुतेक वयस्क लोक अशा प्रकारे झोपतात ज्यामुळे नकळतपणे मूत्राशयावर अतिरिक्त दाब येतो ना आणि रक्ताभिसरण अडथळा येतो, ज्यामुळे मूत्राशयाच्या सामान्य कार्यावरती परिणाम होतो. जेव्हा तुम्ही पोटावर किंवा तुमच्या पोटाला दबणाऱ्या स्थितीमध्ये झोपता तेव्हा तुमची मूत्राशयावर थेट शारीरिक दाब निर्माण करतात, ज्यामुळे ते भरलेले असतानाही भरल्याचे संकेत पाठवू शकतात. या व्यतिरिक्त चुकीच्या पद्धतीने ठेवलेल्या उशा रक्ताभिसरण आणि शिरांसंबंधी समस्या परिणाम करू शकतात, ज्यामुळे दिवसा तुमच्या पायामध्ये जमा झालेले द्रव पदार्थ रात्री रक्ताभिसरण प्रणालीमध्ये परत येतात. त्यामुळे तुम्ही झोपलेले असता. तर आजचा व्हिडिओ इथेच संपूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बरोबरच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते देखील कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका हेल्थ रिलेटेड व्हिडिओमध्ये. आनंदी राहा.